थांबा, 12वीच्या SP विषयी तयारी करताय? हा व्हिडिओ तुमचे 20 ते 30 मार्क नक्की मिळू शकतो. मी घेऊन आलो आहे तुमच्याकरता एक लिस्ट ज्यामध्ये सगळे एक्सपेक्टेड क्वेश्चन दिलेले आहेत. वळूया डिस्टिंग्विश बिटवीनकडे. बघा, डिस्टिंग्विश बिटवीन करता तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तर मी म्हणतोय की तुम्हाला 8 पॉईंट लिहायचे आहेत आणि प्रत्येक पॉईंटमधली जी मेन फ्रेज आहे त्या फ्रेजला अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक पॉईंट नंतर एक लाईन सोडायची आहे. तुम्ही पेपर चेकरचं काम जितकं सोपं कराल तितके तुमचे मार्क वाढणार आहेत. लिस्ट लिहून घ्या डिस्टिंग्विश बिटवीनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. हे बघा, हे आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ठीक आहे, त्यातूनही मला वाटतोय IPO, FPO, राईट शेअर, बोनस शेअर्स, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स आणि इंटरेस्ट डिव्हिडंड, फायनल डिव्हिडंड, इंटरिम डिव्हिडंड हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. ऑलराईट, सो हे क्वेश्चन नक्की करून जायचे. आता वळूया आपण डायरेक्ट क्वेश्चन नंबर 8 कडे. सो क्वेश्चन नंबर 8 हा आपला फुल लेंथ क्वेश्चन आहे. ही लिस्ट लिहून घ्या फॉर क्वेश्चन नंबर 8. यातले सुद्धा प्रेफरन्स शेअर्स, टाइप्स, फीचर्स, इक्विटी शेअर्स, फीचर्स, डिबेंचर्स, टाइप्स, डिबेंचर, फीचर्स हे क्वेश्चन IMP आहेत. ऑलराईट, सो क्वेश्चन नंबर 4 to 7 हे क्वेश्चन IMP आहेत. ते अगदी आपला डोळे झाकून करायचंच आहे. आता वळूया लेटर्सकडे. पण लक्षात घ्या, लेटर्समध्ये सुद्धा बोनस शेअर जो आहे, लेटर टू शेअर होल्डर रिगार्डिंग बोनस शेअर, हा मला IMP वाटतोय, कारण बरेच वर्ष हा लेटर आलेला नाहीये. त्यामुळे या वर्षी येऊ शकतो असं माझा अंदाज आहे. ड्राफ्ट लेटर ऑफ थँक्स टू डिपॉझिटर्स ऑफ कंपनी हा एक लेटर मला वाटतोय की येणार आहे. सर, इतके लेटर्स आहेत, मग कसं करायचं? बाबा एक काम कर, 3 चॅप्टर्स आहेत, त्यातले तू कोणतेही 2 चॅप्टर पक्के करून जा, येणारच. ओके, आता वळूया शॉर्ट नोट्सकडे. क्वेश्चन नंबर 5. ओके, तर ही लिस्ट आहे. आता गंमत काय आहे, जरी आपला पोर्शन खूप मोठा असला तरी हेच क्वेश्चन फिरून फिरून येत आहेत. एक बंच आहे क्वेश्चन्सचा आणि ह्याच क्वेश्चनमधले 2 किंवा 3 क्वेश्चन फिरून फिरून जातात. तुम्ही हे क्वेश्चन जरी पूर्ण केलेत तरी ह्यातले 2 क्वेश्चन येतीलच अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे हे क्वेश्चन्स नीट 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 करून द्यायचे. त्यातला पण इसॉप जो क्वेश्चन आहे तो नीट करायचा आहे. इसॉप कुठे गेला? इसॉप हा बघा, क्वेश्चन नंबर 10. इसॉप एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम. इसॉप सोबत अजून क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे फंक्शन ऑफ सेबी आणि फीचर्स ऑफ सेबी. ह्यातला एखादा क्वेश्चन एक्झाममध्ये परत येऊ शकतो. ऑलराईट, बाकी ही एक शॉर्ट लिस्ट आहे. हे क्वेश्चन आपल्याला नीट करून जायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटला उरला तो म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 6. ही लिस्ट मोठी आहे कारण का बोर्ड कोणत्याही चॅप्टरमधलं कोणतेही वाक्य फिरवून देऊ शकतं. तरी पण ही एक लिस्ट आहे. ही लिस्ट जर तुम्ही केलीत तरी पण आपल्या बोर्डाची तयारी करता सफिशियंट असणार आहे. हे झालं तुमचे एक्सपेक्टेड क्वेश्चन. हेड पॉईंट्स समजून घ्या प्लीज. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे चॅप्टरच्या खाली जे आहेत तेच येत असतात. सो त्याकरता तुम्हाला चॅप्टरच्या खाली जे क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण करायचे आहेत. डिस्टिंग्विश लिस्ट दिली आहे, त्यातले 2 तर 3, त्यातले 3 तर येणारच आहेत, ते करायचे आहेत. डिस्टिंग्विश लिहिताना प्रत्येक पॉईंट नंतर एक लाईन सोडायची आहे आणि अंडरलाईन करायचं आहे मेन फ्रेजेसला. फॉर 8 मार्क्स क्वेश्चन, ओपनिंग पॅरा, हाफ अ पेज, मग ओनली हेड पॉईंट्स अँड आफ्टर दॅट एक्सप्लेनेशन, अशा शिकून जायचं आहे. यात सुद्धा हेडर्सला अंडरलाईन करायचं आहे ॲज वेल एज मेन फ्रेजला अंडरलाईन करायचं आहे. ऑलराईट, त्यानंतर शॉर्ट आन्सरला सुद्धा सेम पॅटर्न जायचं आहे. जिथे शक्य असेल तिथे आधी पॉईंट लिहायचे आहेत आणि मग लिहायचं एक्सप्लेनेशन. ओपनिंग पॅरा, हेडर पॉईंट्स आणि त्यानंतर पॉईंट बाय पॉईंट एक्सप्लेनेशन, ह्या सिक्वेन्सने जायचं आहे. आपल्याला चांगले मार्क मिळतात. सो ऑल दी बेस्ट फॉर एक्झाम. परत भेटूया फॉर पेपर ऑफ इकॉनॉमिक्स.